नमस्कार मित्रांनो, मी महेंद्र कांबळे आणि तुम्ही बघत आहात महेंद्र कांबळे व्लॉग चॅनल. नमस्कार मित्रांनो, मी महेंद्र कांबळे आणि आज आपण पाहत आहात महेंद्र कांबळे व्लॉग. नमस्कार मित्रांनो, मी महेंद्र कांबळे आणि आज आपण बघत आहात महेंद्र कांबळे व्लॉग. तर आज आम्ही जात आहोत निसर्गाच्या कुशीत राऊतवाडी धबधब्याला. तर चला मग सुरुवात करूया. निसर्गाच्या खुशीत निसर्गाच्या खुशीत. तर माझ्या बरोबर आले आहेत आमचे फॅमिली मेंबर पैकी तुम्ही बघू शकता. तुम्ही फॅमिली मेंबर. तर इकडे बघा सगळेजण. तर आम्ही ब्लॉग करायला लागलोय आणि यामध्ये आमची सगळी फॅमिली मेंबर्स तुम्ही बघू शकता. हे आमचे वहिनी, 2 वहिनी आहेत. शौर्य आहे, ठोंबे आहे, मम्मी आहे, आमची आई आहे, द ग्रेट मॉम इन द वर्ल्ड. आणि इथं आहेत दीपक दादा. दीपक बघू नका. नमस्कार मित्रांनो. तर राऊतवाडीच्या धबधब्याकडे जाताना अप्रतिम दृश्य पाहायला मिळतात आणि पावसाळ्यात हा परिसर अजूनच खुलून दिसतो. इथला निसर्ग खरंच प्रवास अधिक सुंदर करून टाकतो. कोल्हापूर जिल्ह्यातील हा धबधबा विशेषतः पावसाळ्यात प्रसिद्ध आहे. या भागातील डोंगरावर सतत धुकं आणि थंडगार वारा वाहतो. म्हणूनच हा परिसर निसर्गप्रेमींसाठी छोटासा स्वर्ग म्हणून मानला जातो. तर राऊतवाडी धबधब्यावर आल्यावर कमान बघायला मिळते. आजूबाजूला खाण्यापिण्याच्या टपऱ्या बघायला मिळतात आणि लांबूनच धबधबा दिसायला लागतो. डोंगरातून खाली कोसणारे धबधब्याचे पाणी जणू काही निसर्गाने रेशमी पडदा टाकला आहे की काय असा भास होतो. आजूबाजूला हिरवळ, डोंगर रांगा आणि थंडगार हवा यामुळे हा प्रवास आणखी सुंदर वाटतो. हा नजारा कॅमेऱ्यात कैद करताना मन मात्र या निसर्गरम्य ठिकाणी थांबूनच राहावं असं वाटतं. चला तर मग अजून जवळून पाहूया या राऊतवाडीचा हा मोहक धबधबा. मित्रांनो, राऊतवाडी धबधबा सुंदर आहे, पण इथे आल्यावर एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. धबधब्याखाली आणि आजूबाजूला खूप थंडी असली तरी पाण्याखाली आणि आजूबाजूला प्रचंड दगडधोंडे आहेत. पाय घसरला तर इजा होऊ शकते. विशेष करून लहान मुलांना इथे खेळायला धोकादायक आहे. त्यामुळे मुलं धबधब्यात उतरली तर नेहमी मोठ्यांनी सोबत असणं महत्त्वाचं आहे. आपण निसर्गाचा आनंद घ्यायला आलो आहोत, पण तो सुरक्षित घेतला तर प्रवास आणखी संस्मरणीय होईल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल आभार.